फक्त एवढं सांगा की प्राईस एवढे काय ठेवले. सगळे माणसं खाऊ शकतो कसं गरीब नॉर्मल म्हणजे कसं हॉटेलला जाताना कसं लोकांना विचार करायला लागतो. आपल्या गाडीवर राहायला म्हणजे विचार करायला नाही लागणार. 50 रुपये असले तरी पेट भरून खायचं. याच्या आधी त्यांनी ना तिथे चिकनची गाडी टाकलेली, ती तिकडून कोणतरी आलं ते उधारीमध्ये निघून गेले, लोकांनी पैसे पे नाही केले. मग त्यांनी ज्यूसची गाडी टाकली, कोणतरी 10,000 रुपये घेऊन कॅश घेऊन पळून गेलं, पण त्यांनी गिव्हअप नाही केलं. काही जागा अशा असतात ना की त्या आपल्याला इन्स्पायर करतात. त्यातलीच ही एक जागा आणि ही एक अंड्याची गाडी. सकाळी 10 वाजता या ताई येतात आणि चालू करतात त्यांचा भुर्जी ती करतात ना ती स्मॅश करायला. ते रात्रीच्या 10 वाजेपर्यंत 12 तास सतत बाई सगळ्या दिवशी 7 days तिकडे उभ्या असतात आणि कंटिन्यूस करत असतात. आणि जे ओजी डोंबिवलीकर किंवा स्लॅश ठाकूरलीकर आहेत, जे 90 फीटला मानतात की आम्ही इकडचेच आहोत, त्यांना ही जागा नक्कीच माहिती असणार. मला ते पहिलं तुमचं ते आपलं अंडपाव, ते एक अंडपाव द्या. हा सर्वात माझा गो टू आयटम आहे. बॉईल्ड अंड सोडणार, कापणार, मसाला मीठ टाकणार, त्याचं मॅजिक एक लाल चटणी आहे, ती मॅजिक चटणी आहे, ती टाकणार ते आणि मग खतरनाक बनणार. कारण या अंडपावचा जो कांदा, यामध्ये मिरची कांदा आणि मी जे बोलतो ना चाट मसाला आणि ही मॅजिक लाल चटणी खाऊया आपण. 15 रुपयात सूक आहे. सूक मोस्ट हेल्दी, स्वस्त आणि मस्त. खिमा, तुम्हाला वाटलं खिमा म्हणजे ॲक्च्युअली चिकन मटन खिमा असेल, असं काही नाही आहे. हा अंड्याचा खिमा आहे आणि तुम्हाला वाटेल की वरून चीज टाकलंय किंवा बटर टाकलंय, पण तसं पण काही नाही आहे. हे सगळं फक्त अंड आहे. ये अंडे का फंडा आहे भाई. 50 रुपयाचा खिमा ट्राय करूया. बॉइल्ड एग आहे ना, बॉइल्ड एग तो श्रेड करतात, त्यामुळे तुम्हाला जो त्याचा थिकनेस जो आहे तो श्रेडेड व्हाईट अंड्याचा आहे, त्याच्यामुळे त्याला ते क्रीमीनेस येतो आहे. आणि तू जसं म्हणालास की येल्लो ओक, ते येल्लो ओकची पण त्याला चव स्वतःची. खतरनाक गोष्ट आहे, खतरनाक.